काय माहिती आहे का प्रभुत्व उल्लेख म्हणण्याच्या नियमाप्रमाणे शायराने आपला विषय दिलेला आहे आणि आपण त्यांना प्रथम पाया वाटप दिलेली आहे. तर तुम्हाला असं वाटत नव्हतं का या ठिकाणी गुरुवारी समाज बायकुवा शंकरबुवा शिवरामबुवा मंडळी आहे आणि गेली आपले 2-3 वर्ष कार्यक्रम सतत चालू आहे. कदाचित तोच प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. ठीक असो कालांतराचा बदल होतोच आणि कारण आता कलीचे काही दिवस गेलेले आहे आणि बरेचसे कलियुगावरून बाकी आहे बदल केलेला आहे. परंतु त्याने विषय बदललेला आहे. जर का प्रश्नाच्या उत्तराला आम्हाला उत्तर देता आलं प्रश्नाला तर जरूर आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. न झाल्यास पुढील आपला कार्यक्रम आहेतच. हा नवीन प्रश्न तुमचा आमच्याकडे आलेला आहे आणि आम्ही जो तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारत आहोत तो अनेक वेळेला प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही कदाचित आपल्याची खात्री आहे या ठिकाणच्या प्रश्नाचं उत्तर द्याल आणि प्रेक्षकांचा देखील मन समाधान कराल आणि आमचं देखील आम्ही या ठिकाणी योग्य असेल तर आम्ही पटवून घेण्यास तयार आहोत. कारण तुमच्या भावांची शिकवण कशी आहे नेहमी खरे बोलावे म्हणून आमच्या आज गुरुवारी समान आनंद या ठिकाणी आहेत. आमचे बेकर भाऊ या ठिकाणी आहेत. माझ्या गुरुबंधू या ठिकाणी यशवंतर त्याचप्रमाणे किसन पाटवाडी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे उद्या एक होणार कार्यक्रम आमचे अरुणभाई माने ते सुद्धा या ठिकाणी आहेत. मंडळी बघा या ठिकाणी जो आम्ही प्रश्न विचारत आहोत तो अनेक वेळा त्यांना विचारला विषय आज तक आम्ही बदललेला नाही. आज भंडारवाड्याची मंडळी आहे त्याच्या मागे आम्हाला पूर्ण गणपती घालण्याची मंडळी मिळाली होती. तोच प्रश्न सतत विचारत आहोत तो सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी कविता गात आहोत. नंतर विषयाचा खुलासा करू. होय मुनिराज महाराज तुम्ही तुमच्या शक्तीला हो आठवा शक्तीला हो आठवा. सवाल विचारतो पुढाण्याचं पाठवा. ह्याच्या पुढे काय माहितीये का 11 वर्षात सवाल विचारलो नाच तमाशात आणि सद्गुण एक पशु आहे त्याला खेळा म्हणतात. काय माहितीये का बुवा आज जवळजवळ बरीच वर्ष झालेली आहेत. नाचामध्ये फरक केलेला आणि याच्या पुढे काय माहितीये का सद्गुण एक पशु आहे त्याला येडा म्हणतात. याच्या पुढे काय माहितीये का
पालकाला बरोबर आहे. याच्या पुढे काय माहिती काय? गुरुजनाने वडील धाऱ्यांना नवे आणि तिला तो वाकून आणि दिला जन्म हा सार्थकी जाण्या सन्मान दाखवून असा हा आमचा रेडा आहे. लक्षात आले काय? याच्या पुढे काय माहिती का? ही बांधारीने करतो चाकरी इमानदारीने करतो चाकरी तीन पाय असून कधी नसे राहतो असून. भद्रक त्याचे नाव आहे शोधा पुराण पाहून भद्रगजाचे नाव आहे शोधा पुराण पाहून रहस्य विचारा गुरुना जाऊन सांगितलेलं बरोबर. त्याचं नाव सांगितलेलं आहे. नाव सुद्धा तुम्ही सांगितलेलं होय. त्याचं भद्रक याच्या पुढे काय माहिती का? तयस झाला ज्ञान दे तिथे तीन पाय असलेल्या भद्रक नावाच्या रेड्याची पूर्वी जन्माची कथा सांगा. तीन पाय असलेल्या भद्रक नावाच्या रेड्याची पूर्वी जन्माची कथा सांगा व वास्तव असले ठिकाण सांगा. म्हणजे एक पाय काय जन्मताच नव्हता की कसं काय, किंवा एक पाय सोमेत मोडला की नांगामध्ये मोडला, ते तुम्ही शास्त्रात वाचून आम्हाला तो ज्या ठिकाणचं नाव आहे त्या रेड्याचं नाव आहे भद्रक. बाजू आपण सोडून दिलेले आहे. बरोबर आहे ना? अशा प्रकारचा बुवा तुम्ही तर आज कुठल्या ठिकाणची घटना आहे तो तुम्ही शोधून काढाल एवढी आपल्याला अपेक्षा आहे. गावामध्ये कार्यक्रम आहे आणि खरोखर हे देवीचं स्थान आहे, सोमजाई देवीचं स्थान आहे. त्याच्यावर